बेसिक कन्सेप्ट समजून घेतल्यानंतर चॅप्टरच्या पहिल्या महत्त्वाच्या पॉईंटकडे जाऊया आपण. पहिला महत्त्वाचा पॉईंट आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंट. जसं की आता आपण हलकीशी ओळख करून घेतलेली आहे. आता इकडे आपण स्पेशल एक एक पॉईंट घेऊया, आणखी त्यांच्या डिटेलमध्ये पूर्ण इन्फॉर्मेशन बघूया. सध्या चॅप्टरचा जो पहिला पार्ट आहे तो आहे सर्क्युलर मोशन, आणि नेक्स्ट जो चॅप्टर असेल तो आहे रोटेशनल मोशन. सर्क्युलर मोशन सगळ्यांच्या ओळखीचे आहे की असा कोणता पण पार्टिकल जो सर्क्युलर मोशन करत असेल, गोल फिरत असेल अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल, अशी मोशन पार्टिकलची की जी एखाद्या सर्कलच्या सर्कम्फरन्सच्या अलॉंग असेल, सर्क्युलर पाथ असेल, गोलाकार असा मार्ग असेल, त्या मोशनला आपण म्हणणार आहोत सर्क्युलर मोशन. उदाहरणार्थ मोशन ऑफ मून अराउंड द अर्थ, मोशन ऑफ टिप ऑफ हँड ऑफ क्लॉक. पहिली मोशन माहिती आहे की चंद्र जो आहे तो आपल्या पृथ्वीच्या भोवती असं गोल फिरत असतो, ती म्हणजे एक प्रकारची सर्क्युलर मोशन आहे. दुसरी मोशन जी आहे ते ॲक्च्युली जर आपण टिप ऑफ हँड्स ऑफ क्लॉक असं म्हटले, घड्याळाचे जे काटे असतात, सेकंड हँड, मिनिट हँड, त्या हँडचं टिप म्हणजे टोक असं म्हटलंय. जर आपण त्या काट्यांचा विचार केला तर ते काटे ॲक्च्युली करत असतात रोटेशनल मोशन करत असतात, एकाच जागी असतात, गोल फिरत असतात, रोटेशनल मोशन. पण त्या काट्याच्या जर आपण टिपचा विचार केला, टोकाचा, म्हणजे हा ॲज अ पार्टिकल आपण घेतला तर हा पार्टिकल करत असतो सर्क्युलर मोशन. सो सर्क्युलर मोशन त्याची डेफिनेशन आहे, त्याचे एक्झाम्पल्स आहेत. ओके, पहिला इम्पॉर्टंट पॉईंट आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंट. अँग्युलर डिस्प्लेसमेंटसाठी सिम्बॉल असणार आहे थिटा. ह्याच्यासाठी आपण एक एक्झाम्पल कन्सिडर करूया. समजा की हा एक कोणतरी पार्टिकल आहे, हा आहे एक पार्टिकल. हा पार्टिकल सर्क्युलर मोशन करायला आहे, गोल फिरायला आहे अलॉंग द सर्कम्फरन्स. आता ह्याची सर्क्युलर मोशन दोन प्रकारची असू शकते. एक, तो असा गोल फिरत असेल, म्हणजे आपलं जसं घड्याळाचे काटे फिरतात क्लॉकवाईज डायरेक्शन, किंवा एक तो असा उलटा फिरत असेल, घड्याळाच्या काट्यांच्या उलट्या दिशेमध्ये, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. कन्सिडर करा की हा पार्टिकल आहे आणि तो अशा पद्धतीने गोल फिरायला आहे, अशा पद्धतीने म्हणजेच तो असणार आहे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये गोल फिरत असेल. समजा हा पार्टिकल सध्या इथं आहे ह्या पोझिशनला, त्या सर्कम्फरन्सवरती इथं आहे ए पोझिशनला. इथून समजा हा फिरत 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 समजा इथंपर्यंत पोहोचला, पोझिशन बीला. पार्टिकल आहे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये सर्क्युलर मोशन करायला आहे. जर सर्क्युलर मोशन करत असेल तर नक्कीच सर्कल आहे, आणि सर्कल म्हटलं की त्याला येणार सेंटर ओ. सर्कल म्हटलं की त्या सर्कलचा असेल रेडियस, आपण रेडियस इथं आर कन्सिडर करूया, स्मॉल आर. सो पार्टिकल आहे ए पोझिशनपासून फिरत 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 इकडे बी पोझिशन पाशी पोहोचलाय. आपण जर ओ पोझिशन म्हणजे सेंटर ऑफ द सर्कल, तिथून पार्टिकलची जी पहिली पोझिशन आहे, सुरुवातीची पोझिशन, इनिशियल पोझिशन, तिथंपर्यंत समजा आपण असं एक वेक्टर ड्रॉ केला, एक ॲरो ड्रॉ केला, सेंटरकडून त्या पोझिशनकडे डायरेक्शन असलेला समजा आपण असा हा एक ॲरो तिथं दाखवला. असाच एक ॲरो आपण परत एकदा सेंटर, आणखी पार्टिकलची पोझिशन, सेकंड पोझिशन, फायनल पोझिशन बी, तिथंपर्यंत आपण असं दाखवला एक ॲरो. सो ॲरो म्हणजे आपल्याला माहिती आहे फिजिक्समध्ये आपण ॲरोना काय म्हणतोय, वेक्टर असं म्हणतोय. सो हा झाला ओ ए वेक्टर आणि हा झाला ओ बी वेक्टर. दोन वेक्टर आहेत आपल्याकडं, ओ ए वेक्टर आणखी ओ बी वेक्टर. ह्या दोन वेक्टरच्या दरम्यान इथे एक अँगल तयार होतोय सेंटरजवळ, त्या अँगल आपण म्हणूया अँगल थिटा. सो आपल्याकडे आता आहेत काय काय गोष्टी. एक, हा जो पार्टिकल आहे तो अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये सर्क्युलर मोशन करायला आहे. इकडे आहे ओ म्हणजे सेंटर ऑफ द सर्कल, आर रेडियस ऑफ द सर्कल, ए इनिशियल पोझिशन, पार्टिकलची इनिशियल पोझिशन, सुरुवातीला पार्टिकल इथे होता, बी फायनल पोझिशन, पार्टिकल सर्क्युलर मोशन करत करत इथंपर्यंत पोहोचलाय. एस म्हणजे भूमितीच्या ह्याच्याप्रमाणे जर आपल्याला ह्या डायग्राममध्ये ए बीचं नाव द्यायचं झालं तर ए बी म्हणजे आपल्यासाठी काय असेल, आर्क, कंस असेल, आर्क ए बी. ह्या आर्क ए बीची लेंथ, कंसाची लांबी, ती आपण घेऊया एस. सो इथं एस म्हणजे आहे आर्क लेंथ, कंसाची लांबी, ए बी कंस. थिटा म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट, दोन पोझिशन वेक्टरच्या दरम्यान तयार झालेला अँगल म्हणजेच अँग्युलर डिस्प्लेसमेंट. इथे ओ ए आणि ओ बी वेक्टर्स आहेत.
त्यांना आपण म्हणू शकतो रेडियस वेक्टर, कारण ते अलॉंग द सर्कलच्या रेडियसला आहेत. किंवा पोझिशन वेक्टर. पोझिशन वेक्टर अशासाठी की ते पार्टिकलची पोझिशन दाखवतात म्हणून. इथे जो अँगल तयार होणार तोच म्हणजे आपल्यासाठी अँग्युलर डिस्प्लेसमेंट. सो डेफिनेशन आहे, अँगल ट्रेस्ड बाय अ रेडियस वेक्टर इन अ गिवन टाइम ॲट द सेंटर ऑफ द सर्क्युलर पाथ इज कॉल्ड ॲज अँग्युलर डिस्प्लेसमेंट. सो दोन पोझिशन वेक्टरच्या दरम्यान तयार झालेलं डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय आहे, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. अँग्युलर डिस्प्लेसमेंटचा सिंपल फॉर्म्युला आहे थिटा. अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू आर्क लेंथ डिवायडेड बाय एस. मग आपल्याला माहित आहे इथं आर्क लेंथ किती आहे, एस. रेडियस किती आहे, स्मॉल आर. सो हे आहे एस अपॉन आर. व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला. पहिला फॉर्म्युला, थिटा इज इक्वल टू एस अपॉन आर, आर्क लेंथ अपॉन रेडियस. एस आय युनिट रॅडियन, कारण आपण अँगल जो आहे तो म्हटले की प्लेन अँगल आहे आणि तो आपण कशामध्ये मोजतोय, रॅडियनमध्ये मोजतोय. आणि त्याचं युनिट असेल, त्याचं एस आय युनिट असेल रॅडियन, त्याचं सिम्बॉल असेल RAD. जर समजा आपण हीच कंडिशन आणखी एकदा इथं डिस्कस केली, इथं आपण म्हणतोय की पार्टिकल ए पासून बी पाशी पोहोचला आणि त्याच्यासाठी कदाचित त्यानं टी एवढा टाईम घेतला असेल. इथे आपल्याला म्हणायचं आहे की परत एकदा की पार्टिकल समजा इथं आहे ए पोझिशनला, इथून समजा पार्टिकल फिरत फिरत इथंपर्यंत पोहोचला अगदी कमी वेळेमध्ये. कमी वेळे म्हणजेच आपण म्हणायचं की शॉर्ट टाईम इंटरवल कमी वेळेमध्ये. समजा तो कमी वेळेमध्ये जर ट्रॅव्हल केला असेल तर त्यानं बनवलेला इथं अँगल पण स्मॉलच असेल. अँग्युलर डिस्प्लेसमेंट पण काय असेल, स्मॉल. मग त्याला आपण फक्त थिटा असं न म्हणता आपण त्याला म्हणायचं आहे डेल्टा थिटा. टाईम किती घेतला, शॉर्ट टाईम. सो कवर झालेलं डिस्टन्स पण किती असेल, शॉर्ट. मग इथं तयार झालेला कंस तो पण काय असेल, तो पण शॉर्ट असेल, लहान असेल. सो आपण त्याला म्हणायचं मग एसच्या ऐवजी डेल्टा एस. ठीक आहे. सेंटर ओच राहील, रेडियस आर राहील. रेडियस इथं कमी जास्त होणार नाही, रेडियस फिक्स असतो. सो हा जर फॉर्म्युला असेल अँग्युलर डिस्प्लेसमेंटसाठी, तर हा आपण फॉर्म्युला जो शॉर्ट इंटरवलसाठी आहे तो फॉर्म्युला ह्या सिम्बॉल्सनी असा दिसेल. इथं सेम असंच दिसेल, काय त्याच्यामध्ये फरक नाही आहे, फक्त सिम्बॉल्स वेगळे आहेत. थिटाच्या ऐवजी डेल्टा थिटा, एसच्या ऐवजी डेल्टा एस अपॉन आर. सो हा फॉर्म्युला आणि हा फॉर्म्युला सेमच आहे, कन्सेप्ट सेमच आहे, फक्त सिम्बॉल वेगळे आहेत. ठीक आहे. ह्याच्यावरून आपण इथं हे जे डिस्टन्स आहे डेल्टा एस, ह्या डेल्टा एससाठी जर आपण फॉर्म्युला मॉडिफाय केला तर तो असा दिसेल. आर इकडे डिवाइडमध्ये इकडे गेल्यानंतर ते काय होणार, मल्टिप्लाय. सो आर इंटू डेल्टा थिटा. सो आपल्याकडे हा एक फॉर्म्युला आहे जो आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंटसाठी, आणि आपल्याकडे हा एक फॉर्म्युला आहे जो आहे आर्क लेन्थसाठी. तो जरी आर्क लेन्थसाठी असेल तरी आपण त्याला कन्सिडर करणार डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंट एस. ठीक आहे. सो ही जी आहे ही आहे पहिली कन्सेप्ट, इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ह्याची स्क्रीनशॉट मारून घ्या, आणखी टेक्स्टबुकमध्ये ह्याची नोट लिहून घ्या.